नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो. अपडेट आहे नाशिक महानगरपालिकेमधून. मग ही अपडेट नुकतीच नाशिक महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि ही जाहिरात प्रसिद्धी झाल्यानंतर त्या ठिकाणी खूप काही जाचकाठी या ठिकाणी खूप मर्यादित विद्यार्थ्यांपर्यंत ही भरती राहावी की काय या दृष्टिकोनातून जाहिरात दिलेली होती की काय असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमात टाकणारा, गोंधळून टाकणारा प्रश्न तयार झाला आणि त्यावरती विद्यार्थ्यांनी तुर्तास आवाज उठवल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती कोर्टामध्ये सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पुढे मागे बघितलं नाही आणि त्यांनी न्याय मिळवून दाखवला. हा न्याय या ठिकाणी कशा पद्धतीने मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थी त्या ठिकाणी मोजकेच विद्यार्थी पहिले पात्र होते, आता सर्व विद्यार्थी कशा पद्धतीने पात्र झालेले आहेत हा एक रंजक कहाणीचा इतिहास आहे. आणि मग इथून पुढे कोण कोण विद्यार्थी पात्र झालेले असतील त्याच्याबद्दल हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पात्र होतील अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांचं नोकरीचं स्वप्न, जे काही सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न आहे ते साकार होण्यासाठी जे काही सुवर्ण संधी त्याला आता नाशिक महानगरपालिकेकडून मिळत आहे त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक बॅच तुम्हाला देऊ इच्छितो. ही बॅच विद्यार्थी मित्रांनो कॉमन सिलेबस आहे. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवा असतील, कोणतीही महाराष्ट्रातली एक्झाम असेल त्याच्यासाठी जो कॉमन सिलेबस असतो मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, या कॉमन सिलेबस वरती इन्फिनिटी अकॅडमी आपल्यासोबत घेऊन आलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच. हे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त 999 रुपयामध्ये असणार आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी देखील तुम्हाला आहे. 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम दिलेला आहे आणि पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. या बॅच बद्दल तुम्हाला जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो 85 30 12 10 02 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता. ही बॅच परचेस करण्यासाठी आपल्याला इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि या ऍप्लिकेशन मध्ये सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती 2025 या नावानं ही बॅच आपल्याला उपलब्ध होईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या स्पर्धेमध्ये सर्वांच्या पुढे एक पाऊल टिकायचं असेल तर ही बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळवू द्या. अभ्यास योग्य पारदर्शकतेने चालू द्या. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया. नाशिक महानगरपालिकेची 365 टोटल जागेची जाहिरात या ठिकाणी आली होती आणि यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 246 जागा या ठिकाणी आपल्याला अग्निशमन भरतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होत्या. मग ही काही ठराविक विद्यार्थ्यांसाठी जाहिरात आलेली होती का, तर असा संभ्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून येतो. मग अग्निशमन महानगरपालिका नाशिक अग्निशमन भरती शासनाला अखेर उपरती अटी शर्ती होणार बद्दल हजारो उमेदवारांना या ठिकाणी दिलासा, याबाबतचं हेडलाईन असली ही न्यूज मध्ये आलेली बातमी काय सांगते आपण पाहूया. महाराष्ट्र राज्य अग्निशमन संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले उमेदवारच पात्र असल्याचे समोर येताच विद्यार्थ्यांमध्ये काय झाले, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली, गडबड गोंधळ उडाली. आता यामध्ये काय झालं, मग राज्यभरातील उमेदवार यामध्ये भरतीपासून वंचित राहणार होते आणि वंचित राहण्याची ही भीती त्यांना या ठिकाणी जाणवल्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयात गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शासनाला उपरती येऊन 5 डिसेंबर पर्यंत अटी शर्ती शिथिल बदल करण्याचे आश्वासन या ठिकाणी त्यामधून आपल्याला मिळालं. मग हे होत असताना नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल 25 वर्षानंतर अभियांत्रिकी अग्निशमन विभागामध्ये एकूण 365 पदांसाठी ही नोकर भरती सध्याच्या घडीला होत असताना देखील विद्यार्थी मित्रांनो या अटी शर्तीवरून वाद या ठिकाणी ही भरती वादात सापडली. ही भरती वादात सापडल्यानंतर अग्निशमन भरतीसाठी केवळ महाराष्ट्र अग्निशमन सेवेचेच प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उमेदवार पात्र ठरतील अशी अट या ठिकाणी टाकली होती आणि हे असं जाहिरातीत म्हटल्यामुळं अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशिक्षण पूर्ण करणारे हजारो उमेदवार या भरतीपासून त्यामध्ये मग नागपूर, नाशिक, मुंबई या शहरात हे केंद्र असून मग हे विद्यार्थी या ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जाते. या प्रकरणी नाशिक महापालिकेवर अन्यायकारक अटी शर्ती लादल्यामुळे हे विद्यार्थी या ठिकाणी वंचित राहणार होते. मग यापूर्वी शासनाकडे असा पत्रव्यवहार केला होता आणि यामध्ये बदल करावा अशीही त्या ठिकाणी मागणी केली होती, पण शासनाने याकडे काय केलं होतं, दुर्लक्ष केलं होतं. मग जाहिरात प्रसिद्ध करत असताना फक्त याच संस्थेचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार असं सांगितलं होतं. मग हा बाकीच्या संस्थेमधून प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांच्यावर हा अन्यायकारक अटी शर्ती या ठिकाणी लादल्या गेलेल्या होत्या. म्हणूनच याकरता हा सगळा अट्टास या विद्यार्थ्यांनी केला आणि न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर त्यामधून न्याय मिळवण्याचा एक प्रयत्न झाला आणि तो न्याय या ठिकाणी मिळालेला आहे.
मग या संस्थेतून प्रशिक्षण घेणारे युवक युवती शासनाच्या अग्निशमन विभागामध्ये भरतीसाठी पात्र ठरणार होते. मात्र जेव्हा शासनाने राजपत्र काढले त्यामध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था गायबच झालेलं ही बाब उघड झाली. मग ही बाब उघड होत असताना सदर संस्थेकडून जो काही राज्य शासनाकडे 1.5 वर्षापासून पत्रव्यवहार सुरू होता, या दरम्यान शासनाने नाशिक महापालिकेमध्ये अग्निशमन विभागातील 246 पदांची भरती या ठिकाणी प्रसिद्ध झाली असता त्यात केवळ फक्त महाराष्ट्र अग्निशमन सेवेत प्रशिक्षण घेणारेच विद्यार्थी पात्र ठरणार होते. मात्र आता तसं होणार नाही. का तर न्यायालयाने या ठिकाणी निर्णय बदलून दिलेला आहे. यामध्ये अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतून प्रशिक्षण घेणाऱ्यांनाही भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे. तशा महाराष्ट्रातील जेवढ्या काही या ठिकाणी या संस्था आहेत या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पात्र केलेलं आहे. यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येतो. परंतु आता हे झालं अग्निशमन विभागाचं, पण अभियांत्रिकीचं काय म्हटलंय बघा. अभियांत्रिकीची अट जैसे ती तसे. नाशिक महानगरपालिकेने काय केलंय, तांत्रिक म्हणजे अभियांत्रिक संवर्गातील 140 पदांची भरती, म्हणजे कसं 246 आणि 140 365 जवळजवळ ही पूर्ण टोटल भरती आहे. यामध्ये 3 ते 5 वर्षाचा काय तुम्हाला तांत्रिक अभियांत्रिकीसाठी जो काही अनुभव या ठिकाणी मागितला होता की 3 ते 5 वर्षाचा अनुभव भरतीसाठी अर्ज करताना तुम्हाला तो अनुभव असणं आवश्यक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जी काय अट शिथिल करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी नाशिक महानगरपालिका असेल, उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यानंतर सचिव असतील, त्यानंतर तिथले खासदार असतील, राजाभाऊ वाजे साहेब असतील, आमदार सीमा हिरे असतील, या सर्वांना या ठिकाणी मेल केले, पत्रव्यवहार केला, परंतु त्याचा काही या ठिकाणी इफेक्ट झालेला नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, शासनाकडून अद्याप या अटी कुठल्याही बदल न करता जैसे ते तैसेच या ठिकाणी ठेवलेले आहेत. बघा फक्त विषय जो आहे तो अग्निशमन विभागामध्ये जी काय तब्बल सर्वात मोठी या ठिकाणी जी भरती होते यामध्ये अट शिथिल केलेली आहे आणि महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलासा देण्यात आलेला आहे. मग आता नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशासनाचे जे काय आहेत ते काय म्हणतात या ठिकाणी बघा. अग्निशमन विभागातील भरती संदर्भात अटी शर्ती बदल करावा याकरता शासनाकडे यापूर्वी पत्र व्यवहार केला आहे. शासनाकडून जे काही निर्देश येतील त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि जे काही निर्देश येतील त्या ठिकाणी त्यानुसार तुम्हाला परिपत्रक काढून तुम्हाला पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रातील सर्व या ठिकाणी अग्निशमन जो काही 6 महिन्याचा कालावधीचा डिप्लोमा असेल वगैरे काय असतील त्या रिलेटेड संबंधित तुमचं शैक्षणिक जे घेतलेलं तुम्ही जे काही शिक्षण आहे त्याचं चीज व्हावं, त्याचं सोनं व्हावं, त्या दृष्टिकोनातून नाशिक महानगरपालिका मला वाटतं की प्रयत्न करेल आणि त्यांचं काम ते करतील. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याचं काम देखील तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करण्याचं जे काय तुमचं उद्दिष्ट आहे, तुमचं जे काय ध्येय आहे ते साध्य करण्याच्या दिशेनं तुमची वाटचाल प्रामाणिक आहे का, हे देखील तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारून तुम्हाला या ठिकाणी सावध होण्याची आता हीच ती वेळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर संधी मिळाली तर तुमचं या ठिकाणी स्वप्न साकार होण्याच्या दिशेनं तुमचा प्रामाणिक प्रयत्न असू द्या. तुम्हाला त्याकरता खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.